अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती ही यूट्यूब वाहिनी. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अधिक मास अध्याय 9 ऐकणार आहोत. यामध्ये दुर्वासा ऋषींचे आगमन आणि अनाथ कन्येच्या आयुष्यात आशेचा किरण. तर बघा, अध्यायाला सुरुवात करते. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. बघा, सध्या सुरू आहे अधिक मास आणि आज आहे 9वा दिवस. जर तुम्ही आतापर्यंतच्या अध्याय ऐकले नसतील तर अवश्य ऐका. ह्या अधिक महिन्यामध्ये कथा ऐकणे, पठण करणे, दानधर्म करणे, पूजापाठ करणे याचे पुण्य लाभते. तर आपले पण आयुष्यामध्ये थोडंफार पुण्य जर कमवायचं असेल तर नक्कीच हे अध्याय कमीत कमी तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न करा. व्रतवैकल्य, धार्मिक कार्यसुद्धा ह्या महिन्यात केल्याने खूप फळ मिळते. आपण जर तीर्थक्षेत्री वगैरे जाऊन करू शकत नसेल तर घरीच स्नान करताना हर हर गंगे किंवा ओम गंगाय नमः म्हणून स्नान करावे. ह्यामुळे आपल्याला गंगा स्नान केल्याचे पुण्य लाभते. तर चला बघा, अधिक मास हा 3 वर्षांनी येतो आणि ह्या मासाला मलमास असे सुद्धा म्हणतात. व्रत, वैकल्य, धार्मिक कार्य या महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात केली जातात. आणि ह्या महिन्याला पुराणात अधिक मासाची निर्मिती कशी झाली, त्याला पुरुषोत्तम मास का म्हणतात, दान धर्म, पूजापाठ अधिक मासात जास्त प्रमाणात का केला जातो, याची उत्तरे पुरुषोत्तम मास कथेत दिलेली आहेत. म्हणून तुम्ही पुरुषोत्तम मास कथा म्हणजेच अधिक मास अध्याय, महात्म्य अध्याय तुम्ही अवश्य ऐका. आज हा 9वा दिवस आहे आणि आपल्या चॅनलवरती हा 9वा अध्याय सुरू होत आहे. जर तुम्ही आधीचे अध्याय ऐकले नसतील तर अवश्य ऐका, त्याचे सुद्धा तुम्हाला फळ निश्चितच लाभणार आहे. तर बघा, पुरुषोत्तम मास मध्ये द्रौपदीचा देखील संबंध आहे. तो कसा आहे यासाठी आपण आज पुरुषोत्तम मास कथेचा अध्याय 9वा वाचूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्व अध्याय नक्की ऐका. त्याचबरोबर मी अधिक मासात गोदान, त्याचबरोबर गाईला भाकरी खाऊ घातल्याचे पुण्य, त्याचबरोबर बऱ्याच अशा कथा पण टाकलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही अवश्य ऐका. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य टाईप करा. यामुळे तुमच्या परिवाराला भगवान नारायण आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होईल. चला तर मग अधिक मास महात्म्य अध्याय 9. सूतजी सांगतात की मेधावी ऋषींची कन्या आपल्या वडिलांच्या निधनानंतर अत्यंत दुःखी होती. ती एकटीच जगत होती. तिचं मन सदैव उदास असायचं. आई वडील नाहीत, मग कसं जगायचं? तिला भविष्याची काळजी ही सतत सतावत होती. दरम्यान एक दिवस अचानक महान तपस्वी ऋषी दुर्वासा ऋषी तिला भेटण्यासाठी आले. त्या भेटीत काय झाले तर वाचूया पुरुषोत्तम मास महात्म्यामधील 9वा अध्याय. सूतजी सांगतात की मेधावी ऋषींची कन्या आपल्या वडिलांच्या निधनानंतर अत्यंत दुःखी होती आणि एकटीच जगत होती. तिचं मन सदैव उदास असायचं. आई वडील नाहीत, मग जगायचं कसं? तिला तिच्या भविष्याची सतत काळजी सतावत होती. आपले पुढे कसं होणार, आपण काय करायचं याचा ती सारखा विचार करत असे. ती कन्या एकाकी हरिणीसारखी घाबरलेली आणि असहाय्य अवस्थेत आपल्या घरात राहत होती. तिचे डोळे सतत अश्रूंनी भरलेले असायचे. मन दुःखाच्या आगीत जळत होते आणि तिला प्रत्येक क्षण जड जात होता. आपल्या जीवनात आता कोणताच मार्ग उरला नाही असं तिला वाटायचं. तिच्या जीवनातील सर्वात मोठं दुःख म्हणजे तिचा विवाह पण झालेला नव्हता आणि आता पुढे काय होणार तिचं? आपण जगायचं कसं या काळजीने ती दिवसेंदिवस खचत चालली होती. दरम्यान तिचे दुःख दूर करण्यासाठी महान तपस्वी दुर्वासा ऋषी तेथे आले. दुर्वासा ऋषी अतिशय कोपिष्ठ आणि रागीट म्हणून ओळखले जात होते, पण ते खूप दयाळू आणि अति हुशार
तेजस्वी होते. स्वर्गलोकातही त्यांची ख्याती होती. त्यांच्या कार्याचा दबदबा सगळीकडे होता. दुर्वासा ऋषींना पाहताच त्या कन्येच्या मनात एक आशेचा नवा किरण जागा झाला. त्या कन्येने अत्यंत श्रद्धेने, नम्रतेने दुर्वासा ऋषींचे स्वागत केले. अर्ध्य आणि पाद्य पूजन केले. तसेच वनात उपलब्ध असलेल्या फळे फुलांनी त्यांची पूजा केली. त्यांना प्रणाम करत ती म्हणाली, आज तिचे जीवन धन्य झाले आहे, कारण एका महान ऋषींचे तिच्या घरी आगमन झाले होते. तिने हेही सांगितले की कदाचित तिच्या वडिलांच्या पुण्याईमुळेच तिला हे भाग्य प्राप्त झाले. दुर्वासा ऋषी तिच्या सेवाभावाने आणि नम्रतेने अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तिला आशीर्वाद देत सांगितले की ती एका श्रेष्ठ कुळातील धर्मपारायण आणि पुण्यवान कन्या आहे. अशा कन्येची प्राप्ती होणे हे तिच्या वडिलांच्या तपश्चर्येचे फळ आहे. त्यानंतर त्या कन्येने आपल्या मनातील सर्व दुःख त्यांच्यासमोर व्यक्त केले. ती म्हणाली की ती अनाथ आहे, तिला आधार देणारे कोणीही नाही आणि विवाह न झाल्यामुळे तिचे जीवन अपूर्ण आहे. जर तिचा विवाह लवकर झाला नाही तर तिचे संपूर्ण जीवन व्यर्थ जाईल, अशी तिला भीती सतावत होती. तिचे करुण शब्द ऐकून दुर्वासा ऋषींचे हृदय भरून आले. जरी त्यांचा स्वभाव कोपिष्ट होता, पण मनाने ते अत्यंत दयाळू होते. त्यांनी त्या कन्येचे दुःख समजून घेतले आणि तिच्या कल्याणासाठी दिव्य दृष्टीने उपाय शोधू लागले. शेवटी त्यांना असा एक दिव्य आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगण्याचा निश्चय केला, ज्यामुळे तिच्या जीवनातील दुःख दूर होतील आणि तिचे भविष्य उज्ज्वल होईल. अध्याय 9 समाप्त. उद्या आपण जाणून घेणार आहोत दुर्वासा ऋषींनी कन्येला कोणते प्रभावी उपाय सांगितले आणि त्या कन्येने ते उपाय केले का. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणताही आपला चॅनलवरील व्हिडिओ स्किप होणार नाही. तर आता आपण अध्याय जो होता तो मराठीत ऐकला. आपण जो महात्म्य आहे, जे अध्याय आहे, तो आपण आता त्याचं महात्म्य ज्या शब्दात आहे ना त्या शब्दात ऐकणार आहोत. चला तर मग. श्री गणेशाय नमः. जया जयाजी रामचंद्रा, अयोध्यावासिया रघुवीरा, दयावंता कृपासागरा, नेई पेल तरी पंथा, तव कृपेची अखंड नौका, परतीरा नेतसे भाविका, येथेची कर्णधारनिका, वाल्मिकी देख साचार, हे धर्मनौका जना लागी, शिल्पकार तो हा महाराज योगी, निर्माण केलेली जगालागी, वाढविला परमार्थ, ऐका श्रोते श्रज्जन हो, मळ महात्म्य परिसाहो, सांगत असे लक्ष्मीना हो, सत्कारोनी आदरेसे, ऐकता हो त्रिविधाप, दुरीभा जाय भयता संताप, पापे जाताती आपोआप, घेता नाम श्रवणग्रंथी, श्री गुरुवाच देव देव दया सिंधो, वद किंचितोद्दोम तू मलमासे न चिर्नेन भवत्कस कृतः, श्री विष्णुर्वाच शृण शिरदन्ते, सर्वदानंददायिनी, सर्वपरी दयादृष्टे, सर्वानुग्रहकारिणी, लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, देवदेव जगन्नाथा, अवधान देई जे वचरनाथा, अनाथनाथा दया सिंधो. या मलमासाचे उपोषण करावे काय कारण, याचे निवेदावे कथन, कवण तरोण्य गेलासे, मग वदे तेव्हा श्रीधर, एका प्रश्नाचे उत्तर, मुख्य दयावंत अंतर, असोनी निर्भरेसी हो, दया असे जयाचे हृदय, तया ते घडे सर्व काही, अन्नदाना ऐसे दुजे नाही, साधन अनेक निर्धारे, भूतमात्री दया जायाते, सर्व साधने घडती तयाते, तेने जाती मोक्षपंथे, तपसामर्थ्ये आगळा, या विषयींचा इतिहास नावेक एका सावकाश, तेची कथन श्रवणास
यथामती निवेदू आता. सर्व धर्माजी उत्तम धर्म अन्नदान अति उत्तम. तयावरी दया आणि क्षेम विशेषहून विशेष. उत्तरदेशी नर्मदा तीरी महिस्मृती नामे असे नगरी. तेथील एक ब्राह्मणाची नारी वैधव्य निर्धारे ती येते. भ्रातारविरहित कामिनी आप्तवर्ग नसेची कोणी. एकाकी विचरे ते स्थानी भिक्षा मागुनी क्रमी काळ. तामसी परमकोपिष्ठ विधवा असुनी रागीट. तपश्चर्या करी श्रेष्ठ काया कष्टे कष्टवितसे. तव पातलिया मलमास नर्मदा तीरी जातेस स्नानास. नक्त नेम करी उपवास भरता मास एक पे. ऐसे करिता एक मासवर परमकृश झाली शरीरी. तव तिची सखी एक अवधारी मार्गी भेटली ती येते. नाम तिचे तुरीजया पाही परमपापिष्ट दुरत्ययी. दोषयुक्त सर्वदाही अतित्यायी चंडिका ते. मार्गी चालता अकस्मात ब्राह्मणी भेटली ती येते. एरी उभी राहून तेथे पुसेस बागत आदरेसे. म्हणे कृश झालीस बाई व्रत आचरत असा देही. मी तव अभिगी पाही न घडे काही सार्थकता. स्त्रीदेहाची बुद्धी पाही पापरूपी अमंगळ देही. यासी उपाव करू काही सांगा बाई आदरे. ऐसे बोलून उत्तराते करुणास्वरे गहिवरे. तेथे म्हणे नेने कधी दान व्रतांते. भगवंतात ते आतरले. पहा कर्माचे विधान पोटी न रिघे संतान. पुढे परम कठीण जाण नरक दारुण सुटेना. निपुत्रिका ते नाही गती ऐसे बोलले वेदश्रुती. पापिया ते नाही गती तरो केवती पुढारी. ऐसे करुणास्वरे गहिवरण करीती झाली ते रुदण. ऐसे देखोनी ब्राह्मणीना कळवळली मानसी. भूतमात्री तया दिज लागी म्हणून कळवळली निजांगी. मग विचारुनी स्वांगी काय करती झाली पे. हाती होते गंगाजळ सवेची होती कर्दळी फळ. मग सुदले हो तात्काळ करी जाण त्रिचिया. म्हणे एके सदा सादर आता करुणा देखोनी द्रवले चित्ता. तरी स्वीकारी हे उदक आता फळासहित निर्धारे. एक दिवसाचे व्रतपुण्य तुझ लागी केले अर्पण. येणे हो तुझ कल्याण झाले उत्तीर्ण सर्वस्वेवेसी. ऐसे वदोनी अवसरी फळासहित उदक करी. घालिताची ते नमस्कार कृतकृत झाले म्हणून. ऐसी वर्तता ते समयी नवलवर्तलेसे पाही. तात्काळ झाली दिव्यदेही केवढी नव्हाळी व्रताची. मनी चमत्कारी ब्राह्मण वरते पाहे जो विलोकून. तो तात्काळ पावले विमान स्वर्गाहून तात्काळी. तत्क्षणे तये शुद्रिते वाहोनी नेते जाला विमानाते. एरी नमस्कारी बधस्ते न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू परोपकारी तपस्विनी माझी तू खरी. प्रचिती आली आज खरी सदद अंतरी होतसे. त्रिवार करून न मनाते विमान गेले स्वर्गपंथे. पुढे काय वर्तले ते सावधान चित्ते परिसावे. कौतुक पाहून नयनी आश्चर्य करीतसी म्हणे. म्हणे देखत देखत पापिनी गेली उद्धोरोनी तत्काळ. काय माझे अदुष्ट खोटे म्हणून दुःख मोठे. पुढे तरी अवघड वाटे कैसेनी वहावटे जन्मप्रवाह. अहो जगदीशा काय केले वृथा जन्माते सारिले. काही सार्थक नाही झाले वृथा आले जन्मासे. भगवान कृपेची माऊली एवढी पापीन उद्धरली. देखत देखतच नेली वाहोनी या विमानी. आता कवन करावं पाहो कैसेणी लागेल माझी सोय. ऐसे उकलवी हृदय मुमुक्ष पाहे या नावे. येथे उद्भवली अशी शंका एवढी पापीन उद्धरली देखा. देता एक दिन पुण्य दका तरली देखा निर्धार. मग ते ब्राह्मणी पाही केवी न तरे तो देही. कैसेन पडेल अपायी हे तो नवलाई अनुपम्य. तात्काळ गेली पापीन मागे राहिले पुण्यवान. तरी एक विषयीचे कारण सावधान परिसिजे. समूळ पापी असल्या पाही पुण्यलेश नेनेचे काही. उपरती होता हृदयी उद्धोरण जाई तात्काळ. समूळ पापाचा ठेवा अर्धलेश पुण्यवट बरवा. तो कैसेनी तरो पाहे जीवा.
करू नये हेवा दुजियाचा. समूळ पाप जेव्हा जडे तेव्हा पुण्यलेश अंगी जडे. उद्धरा गतिसी मग रोकडे जाता विलंब न लागेची. असो ते ब्राह्मणी पाहे सखेदयुक्त गृहा जाई. म्हणे अहो देवा करू काय केऊता होय परिणाम. एलीकडे तो शूद्री जाणा पावती झाली स्वर्गभुवना. परी कर्मभोग चुकेना पावली जनना मागोती. पदरी पुण्याचा संचयो म्हणून प्राप्त झाला मानव देहो. वाराणसी माझी जन्म होय ब्राह्मण वर्ण लाधला. पुण्य सामग्री पदरी एका ब्राह्मणीच्या घरी. भागीरथीचे तिरी जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामाभिमान तयाचे ठेविले असे जाण. दिवसेंदिवस झाला तरुण वयसा जाण अष्टऋषी. काळांतरे ब्राह्मणी पाहे पाहोनी यात्रेचा समुदय. वाराणसी यात्रा जात आहे पातली लावला आहे काशीपुरी. करोनी तीर्थविधी स्नान घेतले श्री विश्वनाथ दर्शन. मग करीती झाली परिभ्रमण देवदर्शन सकळही. तव अकस्मात मार्गावरी काशीनाथ ब्रह्मचारी. भेटता झाला ते अवसरी दुरोणी करी नमनाते. परिपूर्व ओळख कैचे येते जरी पूर्वपुण्ये सामग्री त्याते. म्हणून स्मरता झाला हृदयाते उपकार तो तेचिया. म्हणून येता झाला निकटी भेटता झाला उठाउठी. म्हणे सखये पडली सरदृष्टी पूर्वपुण्ये करोनिया. ऐसे एकांतीची वचन एली म्हणे तू आहेस कवण. केवती तुझी ओळखण आलासी कोठून या ठाया. मग बोले ब्रह्मचारी मी तुझी सखी निर्धारी. पूर्व ओळखी पूर्ण धरी घातले करी पुण्योदक. ऐसी आठवण देता येते एली भेटती झाली तयाते. मग समूळ वृत्तांते पुसे आदरे भामिनी. येणे झाले तेची कथिले एकता मन संतोषले. म्हणे एक दिवसाचे दिधले पुण्य वाहिले इज लागी. तितुकियाने ही तीर्थरली विमानी वाहोनिया नेली. देखत देखत उद्धरली कल्लोळ पापिनेही. पुनः नरदेह लादला वरी ब्राह्मण वर्ण चांगला. तोही गंगा टाकी निपजला. विश्वनाथा झाला कृपाळू. अहो देवा काय केले माझे सार्थक नाही झाले. वय माझे व्यर्थच गेले नाही घडले सार्थक. एक दिवसाचे उदक करी घालिता उद्धरली नारी. मित्य व आचारले मासवरी मळमास निर्धारी व्रताते. कवन पापाचा भोगवटा भोगिता न सरोची वाटा. म्हणून पिटतसे ललाटा गहीवर मोठा दाटला. अट्टहासये तेव्हा रडत उरशीर असे बडवित. जनसमुदाय संभावते मिळाला तेथे पहावया. जे येती ते पुसती काय झाले. एरी उत्तर नेदी बोले जन म्हणती वेड लागे. किंवा घेतले पिशाची भूत केवी झडपी तयेते. ही तव झडपिली महाद्भुते. ऐसे वर्तता तेथे नवल अद्भुत वर्तले. हिच्या पापलेशा सरला पुण्यवाटा उभा राहिला. तेने योगे अंतरी द्रवला नाथ भोळा दिनाचा. तात्काळ आणविले विमान तिथे दिव्य देह करुण. देखत देखत सर्वजण नेली वाहू विमानी. मग काशीनाथा ब्रह्मचारी सखेदयुक्त झाला अंतरी. दृढ तपश्चर्या तो करी पावला निर्धारी शिवपदा. चंद्रेश्वर नामे लिंग तयाने स्थापिले अभंग. देखता ती सर्व ही जग वाराणसी माझी अद्यापी. ऐसे हे मलमासाचे कथन त्रिवर्ग गेले उद्धरण. एकी झाले जन्म दोन एकी स्वदेहाने उद्धरली. ऐसे हे महिमा नाते अकर्णविले श्रोती याते. यदर्थी असे समंताते श्लोकधारा पुराणीचा. विवान महादायांत दिव्यभोग समन्वित. बहुकाल महाभोगान भूतात्वाचैव भुवत्सले. काशीनाथ सुतात्वच लब्ध्वा तत्र पिशं बहु. भुक्व देही सृष्टन पुनः शंकर लोकाग. मलमास दिनकसे फलप्राप्ता सखीकारत. काश्यास्थायास्ती
सा शूद्री यवदा चंद्रतारक. श्लोक भावार्थ आणुनी म्हणी. कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी. न्यूनते पूर्ण कीजे सज्जनी. नव्हे वाणी पदरची. विना आधारे सर्वथा न चालेच हो कविता. केवळ नव्हे ही दंतकथा. पहावे ग्रंथार्थो आदरे. युक्तुन्नता नाही माझे अंगी. नव्हे कुशळ कविता मार्गी. कवळ कर्मणेस्तेव जगी. वाढविला प्रसरपे हा. मानेल तरी स्वीकारी जे. न माने तरी त्यागी जे. पुढे कथेत अवधान दिजे. म्हणे दासानुदास संताचा. स्वस्ती श्रीमलिमास महात्म्य ग्रंथ. पद्मपुराणीचे समंत. मनोहर सुत विरचित. नवमोध्याय गोडहा. इति नवमाध्याय समाप्ती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.